हे लक्षात येत नाही अजिबात. बघा हो, पण 5च वर्षात इथल्या मुसलमानांना बरोबर कळालं की मोदीचा काहीतरी प्लॅन आहे बरं का. हे 2 कायदे ना, CAA आणि NRC, एवढे 2 कायदे फक्त 10 मिनिटात सेवा संपली. एवढं सांगितल्यानंतर ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला आपले 23% हिंदू पाकिस्तानमध्ये राहून गेले, ते आले नाही. तसेच इथं मुसलमान राहिले, ते 7% होते. 7 कोटी फक्त होते राहिले. पण इथले 7 कोटीचे कुठल्या कुठे गेले? म्हणजे वाढता 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 मध्यंतरीच्या काळामध्ये मला चांगलं होतं, 70-75च्या काळामध्ये सरकार आपल्या लोकांना असं म्हणायचं, कुटुंब नियोजन करून घ्या, हॉस्पिटलला न्यायचे आणि ऑपरेशन करून घ्यायचे लोकांचे, प्रजा वाढत चालली म्हणून. ज्या काळामध्ये आपल्या लोकांची नसबंदी करून घेतली सरकारने, त्याच काळामध्ये त्यांचे मात्र मुबलकपणे संतती वाढून दिली. मग त्यांचं कसं असतं, एक बायको केली, 4-5 पोरं झाली की तलाक देऊन टाकायचा, दुसरी करायची, दुसरीला 4-5 पोरं झाली की तलाक देऊन टाकायचा, तिसरी करायची, असं हम 5 हमारे 25. आणि आपण हम 2 हमारे 2 सुद्धा हे पण पाळायला तयार नाही. त्याचा परिणाम आपली घटत गेली. आणि असं आतापर्यंत जितके राष्ट्र प्रवेश केला, इराणचं काय झालं, इराकचं काय झालं, अफगाणिस्तानचं काय झालं, आपल्यापासून जेवढे तुकडे अलग झाले ते प्रत्येक इस्लाम राष्ट्र झाले. तुकडा अलग करायचा, इस्लाम राष्ट्र बनायचं, तुकडा अलग करायचा, इस्लाम राष्ट्र बनवायचं. आपल्या हे कधी लक्षात नाही आलं. इराण नावाचं राष्ट्र ते आता इराण आहे, ते पहिलं पारस होतं. पारस, तिथं पारशी लोक राहत होते, संपूर्ण 100% पारशी होते. पण जसा मुसलमानांनी प्रवेश केला हळूहळू मग हे 10% झाले, पारशी 90% होते. पण आपल्यासारखेच भ्रमात होते, हम कुछ भी करेंगे. मग हे 20% झाले, मग पारशी 80% राहिले, तरी आनंदात होते. वाढता 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 एका शतकातली गोष्ट आहे फक्त. वाढत हे ज्यावेळेला 50% झाले ना, 50% झाल्यानंतर राष्ट्रपतीवर दबाव आणला की आता हे इस्लाम राष्ट्र घोषित करा. त्यांचं कसं आहे, कमी येतोपर्यंत अल्पसंख्याक म्हणून मजा मारतात आणि वाढले की लगेच घोषित करतात आता हे इस्लाम राष्ट्र. जगू देत नाही, ते कोणाला जगू देत नाही. मग ज्यावेळेला ते इस्लाम राष्ट्र झालं त्यावेळेला राहिलेले 50% पारशी जे होते त्यात ते काही धर्मांतरित केले, काही मारले, काही पळून लावले. आणि उरलेले बोटीत बसून मुंबईला आणि गुजरातला आले, तेवढेच फक्त पारशी शिल्लक राहिले. आता इराणमध्ये कोणी पारशी शिल्लक राहिला नाही, ते झालं आता इराण. पहिलं होतं पारस राष्ट्र, नाव पारस. आता काय झालं ते, आता फक्त इतिहास राहिला, एक था पारस. आता इतिहास काय राहिला, फक्त एक था. आता पारस राष्ट्र नाही राहिलं. असे अनेक राष्ट्र टप्प्याटप्प्याने, भारतात पण तीच परिस्थिती होती. वाढवत परत तोंडाचा घास जवळ आला होता एकदम त्यांचा प्रयत्न. पण असे प्रत्येक वेळेला भारतात कोणीतरी, कधी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात, कधी सावरकरांसारखे येतात, कधी राणा प्रतापांसारखे येतात, आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारताला हिंदुत्व वाचवतात. कारण देवाला पुन्हा पुन्हा इथं अवतार घ्यायचे असतात म्हणून. आपल्या पाठीमागे परमात्मा आहे असं म्हणायलाच पाहिजे. आता आपल्या भारताची काय परिस्थिती झाली, जे आपल्यामध्ये राहिले 7 कोटी, ते 7 कोटीचे 27 कोटीच्या आसपास जाऊन पोहोचले. आणि पाकिस्तानमध्ये आपले हिंदू जे होते 23% होते तिथल्या लोकसंख्येच्या मानाने, ते कमी होता 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 पळवून लावले, काही नष्ट करून टाकले, धर्मांतरित केले. आता फक्त 1%, 1.25% हिंदू फक्त पाकिस्तानमध्ये शिल्लक राहिले ते, आणि ते पण नरकयातना जगतात, नरकयातना. बघा, 3 वाक्य नीट ऐका. पाकिस्तानमधल्या हिंदूंना 1947च्या पूर्वी जर कोणी सांगितलं असतं की एक ना एक दिवस तुम्हाला पाकिस्तान सोडावं लागेल, तर पटलं असतं का त्यांना? कधीच नसतं पटलं. आम्ही जमिनी आमच्या इथं, आमची परंपरा आहे, आमचे आई वडील आहे, आमचा देश आहे, आम्ही का सोडणार? पण सोडावं लागला की नाही? आज तिथं काही राहिलं नाही. आता 60 वर्षापूर्वी जर काश्मीरच्या हिंदूंना सांगितलं असतं कोणी की एक ना एक दिवस मला काश्मीर सोडावं लागेल, पटलं असतं का? ही अलीकडची गोष्ट आहे. 60 वर्षापूर्वी पटलं असतं का? नसतं पटलं. पण फक्त एक रात्रीमध्ये भोंग्याहून आवाज आला काश्मीरच्या हिंदूंकरता की तुम्हाला फक्त 2 दिवसाची वेळ दिलेली आहे. फक्त एक तर तुम्ही धर्मांतरित व्हा, रातोरात तुम्ही काश्मीर खाली करा, नाही तर मरायला तयार व्हा. तर 4 लाख काश्मीरी घरदार सोडून आणि खुशाल येड्यासारखे सगळं सोडून भारतामध्ये निघून आले. त्यावेळेला राष्ट्रपती होता, त्यावेळेला पंतप्रधान होता, संविधान होतं, पोलीस होते, मिलिटरी होते, पण कोणी काही करू शकलं नाही.
त्या भोंग्यांपुढून त्या आवाजापुढं हो सरळ यांनी घरदार सोडून दिले. अलग लक्षामध्ये. पण आता सुद्धा तशा प्रकारचे ऑर्डर भारतामध्ये होते. हो आताही पोलीस आहे म्हणजे काश्मीरच्या लोकांना पळून काय यावं लागलं की पोलीस होते, मिलिटरी होती, राष्ट्रपती होता, पंतप्रधानही होता, फक्त मोदी नव्हते. अलग लक्षामध्ये. हो त्याचा परिणाम त्यांना काश्मीर सोडावा लागला. ध्यानात ठेवा. आज काय काय आणि सीएए म्हणजे काय पहिला तो समजून घेऊया. सीएए हा कायदा असा आहे, जर पाकिस्तानमध्ये शिल्लक राहिलेले हिंदू आहे तर ते नरकयातना भोगतायत. नरकयातना आता सध्या कोणत्याही प्रकारचं धर्म स्वातंत्र्य त्यांना नाही. कोणत्याही क्षणी घरामध्ये कोणी घुसू शकतं. मुलींवर स्त्रियांवर बलात्कार होतात. काही पोलीस कंप्लेंट वगैरे तिथं काही चालत नाही. मला सांगा तिथल्या हिंदूंना असं वाटत नाही का की हा मोदी नावाचा माणूस अख्ख्या विश्वाकरता चांगला आहे. प्रत्येक विश्वात राष्ट्र म्हणतंय मोदींनी मध्यस्थी केली तर आम्ही मानू. मग आमच्याकरता काही करू शकत नाही का? करू शकतो. आणि म्हणून असा तो कायदा तयार केला सीएए की ज्या हिंदूंना भारताच्या बाहेर राहतात अशा लोकांना जर भारतात यायची इच्छा असेल तर तो एक कायदा तयार केला. जगातल्या कोणत्याही हिंदूंना आता पुन्हा भारतात येता येईल आणि त्याला नागरिकत्व मिळेल. कोणताही बुद्ध भारतात येऊ शकतो, कोणताही यहुदी भारतात येऊ शकतो, कोणताही जैन भारतात येऊ शकतो, कोणताही ख्रिश्चन भारतात येऊ शकतो. फक्त मुसलमान आता यानंतर भारतात येऊ शकत नाही. असा तो कायदा आहे सीएए. असं का? असं का? कारण आहे आमचा हिंदू बाहेर अल्पसंख्याक आहे, मुसलमान बाहेर अल्पसंख्याक नाही. तुमचे राष्ट्राचे राष्ट्र पडलेत, तुम्ही कुठे राहू शकता. तो कायदा समजून घेणं गरजेचं आहे. आता एनआरसी म्हणजे काय? नागरिक संशोधन बिल. अति महत्वाचं आहे का? गेल्या 70 वर्षामध्ये जी घुसखोरी झाली, रोहिंगे आले ते इथले मालक बनले, अफगाणिस्तानमधून आले, पाकिस्तानमधून आले, बांगलादेशातून आले, आले की घुसले की मालक. बरं इथं एका वर्षाच्या त्यांना सगळे आयडी प्रूफ मिळतात. राशन कार्ड मिळतं, इलेक्शन कार्ड मिळतं, त्यांना आधार कार्ड मिळतं. इथले मालक आता मनसेने प्रयत्न चालू केला ना शोधून काढायचे. नाव सांगा आम्ही तिथे येऊ आणि शोधून काढू. हा कधीपासून आला लगेच तिथले मालक बनतात ते. अशा प्रकारचे 10 कोटी लोक आता सध्या अंदाजे घुसून बसलेले आहे. मला सांगा ज्या देशामध्ये 10 कोटी लोक घुसून राहतात आणि मालक बनतात त्या देशाची काय परिस्थिती काय परिस्थिती होते. अरे तुम्ही आपण जर अमेरिकेला गेलो, जपानला गेलो, जर्मनला गेलो तर तिथं आपल्याला आपला विजा संपल्यानंतर एकही दिवस वाढवा राहू देत नाही. हो लगेच हाकलून देतात, जा मरा तुमच्या देशामध्ये, इकडे घाण करू नका. मला सांगा हा कायदा सगळ्या जगामध्ये हो आणि आपल्या देशामध्ये कोणी यावं कोणी ही धर्मशाळा आहे का? आपला देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कायदा पाहिजे की नाही? आणि तोच कायदा आहे पाहिजे, तोच कायदा आहे जो जगात सगळीकडे कायदा चालतो तोच आपल्या देशामध्ये पाहिजे. म्हणून त्याचं नाव आहे एनआरसी. आता हे सरकार आल्यापासून यांनी रोहिंगे बाहेरच्या बाहेर थोपून ठेवले, घुसखोरी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाली. आता जे दंगे शाहीनबाग अमुक तमुक दंगे जे दिल्लीला चालू आहे, कारण काय? कारण काय? इथल्या सगळ्या मुसलमानांना हे माहित आहे की आपलं नागरिकत्व जात नाही. का जात नाही? तुम्ही पिढ्याने पिढ्या इथलेच आहे, उलट तुमचं नागरिकत्व पक्का होतंय. बरोबर ना? मग तुमचं नागरिकत्व जर पक्का होतं मग दंगे का करतात? कळलं का? का करतात? त्यांना त्यांच्या स्वतःच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न नाहीये. त्यांना जे बोलवायचे बाहेरून आलं का लक्षामध्ये? प्रत्येक वर्षाला कोट्यावधी जे बोलवायचे ते त्यांचं गणित फेल गेलं. आलं का लक्षामध्ये? बघा आम्ही कोणत्या भ्रमात ते कोणत्या भ्रमात. हो त्यांना हे इथं ती संख्या वाढवायची होती आणि ती संख्या वाढवण्याकरता या बाबांनी या 2 माणसांनी घोळ घातला मध्ये. आलं का लक्षामध्ये? 2 माणसं कळलं ना तुम्हाला? मग समजलं तर बस झालं, पुढे बोलत नाही. या 2 माणसांनी घोळ घातला. हो त्यांचं सगळं स्वप्न धुळीला लावून टाकलं. अलग लक्षात. म्हणून ते रस्त्यावर उतरतात. आता मला फक्त एक म्हणत, त्यांचं स्वप्न धुळीला घातलं म्हणून ते रस्त्यावर उतरतात की आम्हाला हा कायदा नको. ते जे उतरतात लाखो लोक आम्हाला हा कायदा नको म्हणण्याकरता. पण मी असं म्हणतो आम्हाला हा कायदा पाहिजे म्हणून आपणही रस्त्यावर उतरलं पाहिजे ना समर्थन करण्याकरता. आपल्याला कधी कळायचं? आपल्याला कधी कळायचं? जसं त्यांना पटकन कळतं. अलग लक्षात. जी गोष्ट आम्हाला 70 वर्ष कळाली नाही ती त्यांना 5 वर्षात कळाली. नजर एक हो नजर अशा नजरेने देशाकडे पाहिलं पाहिजे. ठीक आहे कीर्तन प्रवचन फळ हरिपाठ काकडा सगळं करा, पण सगळं करत असताना बाहेर काय चाललेलं त्याचं पण भान आपल्याला असायला पाहिजे. म्हणून हा विषय मी मुद्दाम आज मांडला, रोज मांडतो. आमचं हे कामच आहे. अलग लक्षामध्ये कीर्तनकार तयार होतील, प्रवचनकार तयार होतील, वाजवणारे म्हणणारे गाणारे तिथं वारकरी संप्रदायाची संपत्ती. अलग लक्षामध्ये
पण ध्यानात ठेवा, एक RSSचा माणूस तयार करण्याकरता किती सायास करावं लागतात. कारण तिथं काही मानधन मिळत नाही. जीव धोक्यात घालून डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी. कधी कर्नाटकमध्ये जाऊन कार्य करायचंय, कधी केरळला जाऊन कार्य करायचंय, कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन कार्य करायचंय, कधी तामिळनाडूमध्ये जाऊन काम करायचंय हिंदुत्व टिकवण्याकरता. म्हणजे फार थोडे कार्यकर्ते असतात पण फार निष्ठावंत असतात. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत जवळजवळ शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, पण ते चिकाटी सोडत नाही. त्यांचं काम चालू आहे. ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, हैदराबाद सारख्या ठिकाणी, तिथं लाखो कारसेवक गेले. आणि CAA ला आणि NRC ला समर्थन देण्याकरता रस्त्यावर उतरले. काही कोणी आतंकवादी त्याच्या समोर पण येऊ शकला नाही. ध्यानात ठेवा, अख्ख्या जगात जो दरार आहे तो RSSचा दरार आहे. मला लक्षामध्ये की आता पुण्याला जे संचलन झालं, आता लेटेस्ट झालं की नाही, ते किती मोठं होतं. पण शिस्त काय, मुख्यमंत्र्याला आमंत्रण होतं, आले मुख्यमंत्री आणि पब्लिक मध्ये बसले होते, है ना. पब्लिक मध्ये तुम्ही पाहिलं की नाही मला काही माहिती नाही बघा, पण सर्वांच्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे माझ्यापेक्षा, कारण मी ठाण्यात राहतो, तुम्ही पुण्यात राहतात. पब्लिक मध्ये बसले, संमेलन संपलं, त्यांचा उल्लेख पण नाही केला. पत्रकारांना विचारलं, म्हणे का देवेंद्रजी तुम्हाला तर आमंत्रण केलं होतं, आणि आमंत्रण केलं असताना तुम्ही आले, तुम्हाला काही पाहुणचार नाही, हार दिला नाही, तुम्हाला काही भाषण दिलं नाही, आणि तुम्ही असेच उठले. ते म्हणे ते RSSचे, मी RSSचा, ते जे काम करतात ते मी पण काम करतो, आमच्यात मान सन्मानाची काही परंपरा नाही, ती प्रथाच नाही म्हणे आमच्याकडे. याला म्हणतात शिस्त. आणि आमच्याकडे जर एखादं आमंत्रण आलं, आमदार खासदार आला, तर कीर्तनामध्ये घालील लोटांगण वंदे शरणम, साहेब काय देतात काय नाही, काय देतात नाही. बरं, राष्ट्र जर टिकवायचं असेल, ध्यानात ठेवा, आपल्याला सुद्धा त्या पद्धतीचं कार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काल परवा बी तात्याने मला जो कार्यक्रम दिला होता त्र्यंबकेश्वरला, त्या ठिकाणी मी हा विषय मांडला. पण 10 मिनिटात मी हा विषय जो मांडत असतो तो एवढा करता मांडतो की या 2 कायद्याबद्दल प्रत्येक मनुष्य जागरूक असला पाहिजे. कारण हे राजकारण नाही, हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे ना. अस्तित्वाचा का म्हणतो बघा, जगातल्या मुसलमानांना कुठेही गेले तरी त्यांना राष्ट्र आहे, अर्ध जग त्यांचे, अर्ध जग, इराण, इराक, बलुचिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान. पण हिंदूंना भारत सोडल्यानंतर कुठल्याही देशात पाय ठेवायला सुद्धा जागा एवढंच एक आहे, फक्त एवढं एकच. ते सुद्धा जतन कसं करायचं हा मोठा प्रश्न पडलाय, कारण ते सेक्युलर आहे. अलग लक्षामध्ये अनेक प्रकारचे कायदे याच्याकरता निर्माण झालेले ते. म्हणून इथून पुढे तरी आहे त्यांच्याकरता माना सन्मानाने जगता येईल अशा प्रकारचं राष्ट्र राहावं हा प्रयत्न आहे. म्हणून हे 2 कायदे तयार केले. तर मी असं म्हणेल, राम मंदिराचा निकाल लागला त्याच्यात तर आपल्याला आनंद आहेच. 370 कलम रद्द झालं, न भूतो न भविष्यती, त्यात तर आनंद आहेच. पण सर्वात जास्त आनंद म्हणजे CAA आणि NRC या कायद्यामुळे भारताला, तुम्हा आम्हाला सर्वांना एक अस्तित्वाचा दिलासा प्राप्त झाला. अशा प्रकारचे हे 2 कायदे भगवान करो हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आता अलग लक्षामध्ये की हे काही कुठलं राजकारण वगैरे नाही. तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं काल्याच्या कीर्तनासाठी. 10 मिनिटं तुमचे वाढवा 2 घेतले बरं का, 10 मिनिट वाढवा घेतले, त्याबद्दल मला माफ करा. पण वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक तरुणाकडे अशा प्रकारची दृष्टी जर प्राप्त झाली तर आपल्या देशामध्ये मागे जे झालं ते परत त्याची पुनरावृत्ती होणार नाही. ज्ञानेश्वर